एखाद्या वेळेला आपल्याला बघा असं झटपट आणि एकदम चविष्ट काहीतरी खावं वाटतं, त्याच्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे. बटाटे 3 इथं उकडून घेतलेत, साल काढून खिसून घेतले, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतले, 2 हिरवी मिरची, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्याचं वाटण केलं, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, गरम मसाला, थोडीशी हळद, ओवा हातावरती क्रश करून घातला, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट. आता हे सगळं घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. कणिक अगोदरच भिजवून ठेवली ती, आपण जेवढी पुरीची साईज करतो ना तेवढे असे 2 लाटून घ्यायचे आणि आपण जे सारण केले बटाट्याचं ते घालायचं आणि थोडंसं पीठ लावायचं. मस्त असं गुबगुबीत एकदम पराठा लाटून घ्यायचा. तव्यामध्ये थोडंसं तेल तूप टाकायचं आणि मस्त आलटून पलटून खरपूस भाजायचा. आता ह्याच्यावर बटर लावलं तरी पण चालतं, पण मी तेलच लावले आणि मस्त असं टम्म फुगले बघा. सारण पण ह्याचं कडेपर्यंत गेले. असं केलं ना फुटत नाही, काय नाही, एकदम सोपी पद्धत आहे. कुठंच आपला आलूचा पराठा फुटलेला नाही. आणि आता मी गार झाल्यानंतर दाखवते. पूर्ण ह्याचं सारण बघा कडेपर्यंत गेले. गरमागरम आलू पराठ्याने दही या मंडळी तुम्ही पण खायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.